बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मौजे चिखला येथे उभाटा शिवसेनेच्या महिला उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या वादातून गावात तणाव निर्माण झाला। जयंतीच्या एक दिवस आधी एका खुल्या जागेवर अज्ञातांनी पुतळा उभारल्याने ग्रामस्थांच्या 2 गटात वाद झाला। संबंधित जागा सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी वापरली जात असल्याने पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत हलवावा अशी मागणी करण्यात आली होती। वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन महिलांमध्येही झटापटी झाली। या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। घटनेनंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। 25 फेब्रुवारीपर्यंत अटक न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र करिता बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ यांचा रिपोर्ट। कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे। तरी माझी सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझी सगळ्या भावांना।